नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता मी आता आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि मी आज जाते मुंबईला माझ्या घरी. तर मुंबईला जाते कारण माझं कॉलेज आहे मुंबईला आणि तिथे माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तर आत्ता आपली संध्याकाळची रत्नागिरीवरून मडगाव LTT स्पेशल जी ट्रेन आहे त्या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत. तर चला सुरुवात करूया जर्नीला. आता 5 वाजले आहेत आणि ट्रेन 5:15ची आहे, त्यामुळे आधी पटापट प्लॅटफॉर्मवर जाऊयात. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे, तुमच्यापैकी बरीच जणं व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतात. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला अजून छान छान व्हिडिओ बनवायचं मोटिवेशन मिळेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ही जी समोरून ट्रेन जाते ती मडगावला जाणारी ट्रेन आहे. माझ्या ट्रेनला अर्धा तास लेट होणार आहे. ट्रेन लेट येते त्यामुळे पुढे पण किती वाजता पोहोचेल त्याचा काही भरोसा नाही आहे, त्यामुळे मी आत्ताच खाऊन घेते. माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलेलं की बाहेरचं खाऊ नको, ट्रेनमधलं खाऊ नको. तर यावेळी मी ते फॉलो केलं आहे आणि ट्रेनमधलं मी अजिबात काहीच खाल्लेलं नाही आहे. फायनली ट्रेन आली आहे. मी ट्रेनमध्ये जाऊन सीटवर बसून घेते. मी आधीच रिझर्वेशन केलेलं त्यामुळे मला विंडो सीट मिळालेली, लोअर बर्थ मिळालेलं. आणि संध्याकाळच्या वेळी मी प्रवास करते. जनरली आपण सकाळी आणि रात्रीचा प्रवास करतो, पण संध्याकाळच्या वेळीसुद्धा खूप छान दिसते कोकण, जे मी आता बघते. ही ट्रेन 4.5 तासात पनवेलला पोचते रत्नागिरीवरून. सगळे स्टॉप घेत नाही ती. रत्नागिरीनंतर डायरेक्ट ती चिपळूणला थांबते, मग खेड, रोहा आणि नंतर पनवेलला जाते ती. तर बघा समोर आपल्याला पॅरलल मुंबई गोवा हायवेसुद्धा दिसतो आहे. त्याच्यावरून बस जाते आहे ST महामंडळाची, लालपरी. मुंबई गोवा हायवेवरचे दिवेसुद्धा खूप छान दिसतात. आणि आता मी फायनली पनवेलला पोचले आहे. थोडा उशीरच झाला, 9:30ला पोचणार होती पण मला पोचायला 10:30 झालेत. आणि 10:35ची इथे पनवेलवरून CSTला जाणारी ट्रेन मी पकडते आहे माझ्या घरी जायला. रात्रीचे 11:15 झालेत तरीसुद्धा तुम्ही बघू शकता ट्रेनमध्ये किती गर्दी आहे. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी माझ्या स्टेशनवर पोचले आहे. तर ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा हे कोणतं स्टेशन आहे. रात्री उशिरा आल्यामुळे मी रात्रीचा व्हिडिओ काही केला नाही. आता मी सकाळी उठले आणि माझ्या मम्मीने माझ्यासाठी सकाळी गरमागरम नाश्ता केलेला, भाकरी आणि भाजी. काय सांगू तुम्हाला, मम्मीच्या हातचं घरी आल्यावरती खाणं म्हणजे एक वेगळाच नॉस्टॅल्जिया असतो. नाश्ता करून झाल्यावर मी स्टेशनवर आले आणि इथून मी CSTला जाणारी ट्रेन पकडते आहे. हा माझा नेहमीचा रूट होता कॉलेजला जायचा. परत त्या गोष्टी मला आठवल्यात आणि मला खूप छान फिलिंग येते.
आता मी CST स्टेशनला उतरले आहे आणि CSTवरून मी माझ्या कॉलेजकडे जायला निघाले. CST स्टेशनमधून निघाल्यावरतीच सबवेमधून मी पुढे जाते आहे क्रॉस मैदानच्या दिशेने. आणि हे जे समोर तुम्ही बघताय ना ते आहे रेल्वे म्युझियम. ह्याचं बांधकाम ब्रिटिशांनी केलेलं विक्टोरियन स्टाईलमधलं हे आर्किटेक्चर आहे. याच्या मागे जे हॉस्पिटल आहे आणि GPO आहे ते सुद्धा ब्रिटिशांनीच बांधलेलं. आणि ही जी समोर दिसते ती आहे BMC म्हणजेच आपली बृहन्मुंबई महानगरपालिका. आता मी आझाद मैदानात पोचले आहे. इथे नेहमीप्रमाणे क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत. आणि हे आहे क्रॉस मैदान. जो नॅशनल क्रिकेट क्लब आहे तिथे माझा भाऊ अगदी लहान असल्यापासून क्रिकेट खेळायला यायचा. मी सुद्धा यायचे कधी कधी त्याच्यासोबत. आणि फायनली मी माझ्या कॉलेजमध्ये पोचलेले आहे. ही आहे SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी. मी पटकन माझं काम पूर्ण करून घेते. कॉलेजमधलं काम पूर्ण करून आल्यावरती मी कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या मुंबईच्या फेमस खाऊ गल्लीमध्ये आले. खाऊ गल्ली म्हणजे आमच्या कॉलेज डेचा अविभाज्य भाग होता. 2 वर्ष मी मास्टर्स केलं या कॉलेजमध्ये. तेव्हा आम्ही सर्व मैत्रिणी इथेच येऊन फ्रँकी वगैरे खायचो. मला ते आज दिवस आठवत आहेत. तर मी सुद्धा आता परत फ्रँकी घेते. अजूनसुद्धा तशीच टेस्ट आहे, काहीच बदललेलं नाही आहे. खाऊ गल्लीतून पुढे आल्यावरती फॅशन स्ट्रीट मार्केट लागतं आणि इथे मी थोडं शॉपिंग करायचा प्रयत्न केला. पण हे बार्गेनिंगचं मार्केट आहे आणि बार्गेनिंग इज नॉट माय थिंग. त्यामुळे मी काहीच घेतलं नाही. जर तुमची बार्गेनिंग पॉवर चांगली असेल तर तुम्ही या मार्केटमध्ये नक्की या आणि शक्यतो संध्याकाळी या, कारण तेव्हा ऊन वगैरे नसतं आणि त्यामुळे शॉपिंग करताना पण जरा बरं वाटतं. ये बार्गेनिंग मार्केट है, यहाँ पे बार्गेनिंग करना एक मी इकडे काहीच घेतलं नाही. मी घरी जाते आता आणि मग संध्याकाळी दादरला जाते शॉपिंग करायला. CSTवरून हार्बर लाईनने ट्रेन पकडून आता मी परत घरी निघाले आणि कॉटन ग्रीन स्टेशनला पोचले. घरी जाऊन जेवले आणि थोडा आराम केला आणि आता मी बसने दादरला निघाले. आमच्याकडून दादरला जाण्यासाठी बस हाच एक कन्व्हिनियंट ऑप्शन आहे. बसमध्ये जास्त काही गर्दी नव्हती. 64 नंबर बस मी पकडली आणि दादर ईस्टला गेले. ही बस दादर ईस्टला स्टेशनच्या बाहेर थांबते आणि तिथूनच मी कॉमन ब्रिजने दादर वेस्टला जायला निघाले. बाप रे, ही गर्दी बघा. मुंबईची गर्दी कमी व्हायचं नावच घेत नाही आहे. आधी पण अशीच होती. आणि ती जी समोर बिल्डिंग दिसते ना उंच, तिथे माझं कॉलेज होतं, रुपारेल कॉलेज. माझ्या आयुष्यातली 5 वर्ष तिथे मी शिक्षण घेतलं. दादर वेस्टला आल्यावर मी नक्षत्र मॉलमध्ये गेले.
इथे मी बऱ्याचशा दुकानामध्ये वेगवेगळे ड्रेस बघितले, परंतु मला काही पसंत नाही पडलं खास, किंवा पसंत पडलं तर त्याचा रेट मला योग्य वाटला नाही. आणि हे बघा, इथे शिवाजी महाराजांची खूप छान अशी फ्रेम बनवलेली. आणि या दुकानामध्ये फायनली हा ड्रेस मी घेतला आहे. मला आवडला हा आणि त्याचे चार्ज पण मला बरोबर वाटले. त्यानंतर मी इथे दादर वेस्टला फेमस जे चाट कॉर्नर आहे तिथे पाणीपुरी खायला आले. मी कधी शॉपिंगला आले आणि पाणीपुरी खाल्ली नाही असं होणं खूप रेअर गोष्ट आहे. मला रात्री परत ट्रेनने गावी यायचं होतं, म्हणून मी दादरवरून टॅक्सीने घरी जायला निघाले. हा आहे परेल एरिया. इथे माझा जन्म झालेला वाडिया हॉस्पिटलमध्ये. माझ्यासारख्याच बऱ्याच मुंबईकरांचासुद्धा या वाडिया हॉस्पिटलमध्ये जन्म झाला असेल. नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाचा इथे जन्म झाला आहे तो. आणि रात्री फायनली जेवून मी परत रत्नागिरीला जायला निघाले दादर स्टेशनवरून. रात्री 12:05 माझी ट्रेन होती. कोणती ट्रेन आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हा ट्रेन नंबर आहे. बऱ्याच जणांना कळलं असेल कोणती ट्रेन आहे ती. आणि A7मध्ये माझी सीट होती. आणि फायनली ट्रेन आली आहे. मी ट्रेनमध्ये चढते. या व्हिडिओमध्ये मी एका दिवसामध्ये जेवढे शक्य होतील तेवढे स्पॉट कवर करायचा प्रयत्न केलेला. ही शॉर्ट ट्रिप होती. नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईन तेव्हा बऱ्याच दिवसांची सुट्टी घेऊन येईन. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.